हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी मसाला. सगळ्यात आधी मी इथं अंडे उकडायला लावली. त्याच्यानंतर मी इथं आज माझ्या दोन्ही मुलांना कामाला लावलं होतं. दोघांनाही सांगितलं होतं लसूण सोला, कारण सारखा मोबाईल घेतात. त्याच्यानंतर इथं मी अंडे उकळून घेतलेली आहेत आणि इकडे मी मसाल्याची तयारी केलेली आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण. आता इथे एका साईडला मी तवा तापून घेतलेला आहे चांगला. त्यामध्ये तेल टाकलं आहे थोडं आणि आता आपण कांदा चांगला भाजून घेऊयात. कांद्याला चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅस थोडा फास्ट केला आहे जेणेकरून कांदा पटकन परतला जाईल. कांद्याचा चांगला कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा कच्चा राहिला की त्याची टेस्ट वेगळी लागते मग मसाल्याची. त्याच्यामुळे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे कांदा चांगला परतला गेलेला आहे. आता आपण त्यात खोबरं टाकूयात आणि खोबरं पण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. भाजताना थोडंसं तेल टाकायचं त्याच्यात, जेणेकरून ते पटकन भाजलं पण जातं आणि त्याची टेस्ट पण वेगळी लागते मग. आता इथे खोबरं पण भाजून झालेलं आहे. त्याच्यातच मी लगेचच लसूण आणि अद्रक टाकलेलं आहे. ते पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तव्यात. आता मसाला चांगला भाजून झालेला आहे आपला. त्यात थोडेसे धणे ॲड करायचे आणि इथे मी मसाला थंड झाल्यावर वाटून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एका पातेल्यात तेल टाकलं आहे. तेल तापलं की त्यात लगेचच आपण जिरं टाकायचं थोडंसं आणि जिरं टाकल्यानंतर थोडेसे कढीपत्ता टाकला आहे मी आणि जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकलेला आहे. तो मसाला चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला टेस्ट वेगळी येते आणि टेस्ट पण छान लागते. जेवढा तुम्ही मसाला चांगला परतून घ्याल तेवढी टेस्ट छान लागते भाजीची. चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. आता हे मसाला चांगला परतून झाला आहे तर त्यात आपण लाल तिखट, हळद, थोडीशी धना पावडर आणि त्याच्यात मी थोडंसं अजून लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि थोडासा मटन मसाला, थोडा चिकन मसाला, चिकन मसाला आणि मटन मसाल्याने थोडीशी टेस्ट वेगळी येते त्याची आणि छान लागतं. त्याच्यानंतर त्याच्यातच मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि चांगला तो मसाला परत परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता चांगला मसाला परतून झाला की थोडंसं पाणी टाकायचं त्यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तो तुम्हाला जर भाजीला चांगली तरी येऊन द्यायची असेल तर जेव्हा आपण मसाला परतून घेतो आणि त्याच्यानंतर एकदम थोडंसं पाणी टाकून त्याला एक उकळी येऊन द्यायची आणि मग त्याच्यात पाणी टाकायचं. म्हणजे काय होतं, आपलं कालवण किंवा भाजी जे काही आहे त्याला चांगली तरी येऊन जाते. त्याच्यात आता मी पाणी वगैरे ॲड करून घेतलं आहे सगळं आणि त्याच्यात मीठ टाकले. आता त्याच्यात वरतून मी कसुरी मेथी टाकली थोडी. आता कसुरी मेथी वगैरे सगळं टाकून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला एक उकळी येऊन द्यायची आणि नंतर बारीक गॅस करून 5 ते 10 मिनटं त्याला चांगलं उकळून द्यायचं आहे. आता भाजी चांगली उकळून झाली त्यात आपण अंडी टाकूयात. आता आपण अंडी टाकून घेऊयात. आता इथे सगळे अंडे टाकून झाल्यानंतर त्याला परत एकदा 5 मिनटं उकळी येऊन द्यायची आणि त्यात वरतून मी कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे आपली अंडा करी मसाला तयार झालेली आहे.
तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. घरी रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. थँक्यू.